तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिराच्या डफानं. आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आकाशाचा सन्मान, जो आहे त्या सूर्याची शान, जो आहे या मराठी मनांचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याला पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हंटरच्या धाकावर मी अनेक भागांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु इतिहासात बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शंभूंच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, अनेक हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा माझा महाराष्ट्र, जिगरबाज मर्द मावळ्यांचा माझा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि तो रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, पण आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. शिवरायांची ऐकलेली प्रत्येक कथाही आपल्या मनामध्ये ठासून भरलेली आहे. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यातलाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. जेव्हा महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरनं महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तिथे बेलवडी नावाचं एक गाव होतं. गावात एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाचे ठाणेदारही तिथे राहत होते. तेव्हा दादोजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडं धिडकं सैन्य जमा केलं आणि ते सैन्य मल्लम्मा देसाईच्या किल्ल्यावर तुटून पडलं. पण मल्लम्मा ही जिद्दीची आणि चिकाटीची, तिने मावळ्यांवर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला. पण दादोजींना वाटले एका स्त्रीच्या हातून आपला पराभव होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांनी परत सैन्य गोळा केलं आणि ते सैन्य परत एकदा मल्लम्मा देसाईवर तुटून पडलं. पण आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला. दादोजींनी ठरवलं की हिला कैद करायची आणि शिवरायांपुढे दरबारात उभा करायचं. तिला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तहान्या बाळाला घेऊन आली. जेव्हा तिला दरबारात उभं केलं तेव्हा तिला वाटलं जसा प्रत्येक राजा हा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. तेव्हा ती शिवरायांपुढे गेली, नतमस्तक झाली आणि म्हणाली, राज, मी तुमची गुन्हेगार आहे राज. जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण यात माझ्या बाळाचा काहीही एक दोष नाही. हे ऐकून शिवरायांनी स्मितहास्य केलं. त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन आला. महाराजांनी मल्लम्मा देसाईच्या बाळाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून चमच्याने त्याला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, हा आमचा भाचा आहे. अहो, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. आणि कोणता भाऊ हा आपल्या बहिणीचे राज्य बळकावून घेतो? अहो दादोजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. म्हणजे अशा त्या काळातही माझ्या राजानं मल्लम्मा देसाईला तिचं राज्य परत तर केलं, पण बांगडी चोळी देऊन तिला सुखरूप तिच्या घरी देखील पोहोचवलं. म्हणून जे जगाने केलं ते शिवरायांनी कधीच केलं नाही, आणि जे शिवरायांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही. म्हणून शेवटी जगाला शिवरायांपुढे झुकावे लागले. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मुलगी मला ऐकत आहे तिला मला एवढं नक्की सांगावंसं वाटतंय की अगं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अगं भगवेची तू रक्षणी, स्वराज्याची तू मेघ आहे. अगं भगवेची तू रक्षणी, स्वराज्याची तू मेघ आहे. कमी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. आता अलीकडच्याच काळातला एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो. इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सने प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचे प्रतीक असणारे ताजमहल बघायचे
ती सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पल बघायचे. तेव्हा ते म्हणाले, मला तुमचे सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पलही नको आणि प्रेमाचे प्रतीक असणारे ताजमहलही नको. माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. तेव्हा सर्व गाईड त्यांना घेऊन रायगड बघण्यासाठी गेले. म्हणून जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि जर तुम्हाला कुणी विचारलं तुम्ही कुठून आला आहात, तर अभिमानाने सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं, ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं, अशा त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आले आहे मी. म्हणून ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. अहो, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता एवढंच बोलते. देवाकडे फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. जय भवानी, जय शिवाजी, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. ही गुरुकुलाची नाणे जगाच्या कोपऱ्यात कुठेही फेका, खणखणणार म्हणजे खणखणणारच. यानंतर भारतीय